साठी त्यानंतर पंचक्रोशी प्रीमियर लीग साठी पण ते नेहमीच सहकार्य करतात. गोलंदाज आहे तो NP डाबा एंड काढणार. रोहनच्या चेंडूवरती आलेला हा पहिला षटकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते. मात्र फलंदाज ठाणे नावे संघाकडून 3 षटकांचा सामना आहे. हा चेंडू मात्र मलिंगा ऍक्शन टाकली होती. गोलंदाज रोहलने पंचांचा अविनाशजी पालांडे सरांचा इशारा येतोय. हा चेंडू सुएर आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीने 8 धावा धावपलकरते आलेत. त्या बिनबाद 8 धावा ठाणे नावे संघाच्या आल्यात. हा चेंडू मात्र बॅटची इनर एज घेऊन जातो. मात्र फलंदाज बाद होते. ज्याने मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण केला होता गोलंदाजाच्या तो फलंदाज बॅक टू पवेलियन. डीजे आठ धावा धावपलकर ते आल्यात. पहिलं सत्र चालू आहे. नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू असलेला सामना ठाणे नावे पक्ष कोल्हापूर. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो कोल्हापूर संघाने आणि प्रथमतः फलंदाज क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते ठाणे नावे संघाला. धाव संख्या आहे ती पहिलं षटक चालू आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. 8 धावा धावपलकर ते आल्यात. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. 8 धावा धावपलकर ते आले. चेंडू सुरेख फटका लागवला NPNच्या दिशेने. 6 धाव्यांसाठी आलेला हा षटकार आणि डीजे ऑपरेटरला मिळते पुन्हा एकदा संधी. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. चेंडूंचा खेळ संपलाय. धावा आल्या त्या 20 धावा. म्हणजे आपण बघितलं राज सर तर पहिल्या दिवसामध्ये 3 षटकामध्ये 24-25 धावा येत होत्या. पण आज तिसरा 3 षटकांचा खेळ आहे त्याच्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये धावा आल्या त्या 20. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही.
बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज होतोय. तो गोलंदाजी मार्कवर सौरभ. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या चेंडूवरती मिळणार एक धाव. एका धावेच्या मदतीने 21 धावा धावपलकर ते आल्यात. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. ती फलंदाज सचिन याच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकार. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर निर्धाव, परत षटकार. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 20. या चेंडूवरती आली एकेरी धाव. अशा पद्धतीने धाव्या आल्या त्या 21. हा चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा मात्र कमबॅक केले ते गोलंदाज सौरभ. या गोलंदाजाने बऱ्याचशा वर्षाचा अनुभव या गोलंदाजाला, पण फलंदाज तेवढ्याच तातडीने मात्र फलंदाजी करतात. सुरेख फलंदाजी करतात ते. ठाणे नावे संघाचे. हा चेंडू मात्र हलकेशी बॅटची काढा घेऊन जातोय. चेंडू जातोय बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा पूर्ण होतात. हा चेंडू मात्र सुरेख फटका लागवाला आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, पण तेवढंच चांगलं बॅकिंग. एक धाव मिळते ती ठाणे नवे संघाला. खालापूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, पण पहिल्या षटकामध्ये अंगलट आला, पण दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज सौरभ. हा चेंडू मात्र जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. चेंडू उचलणार, फेकणार. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळणार. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली ती सौरभ कडून. अजूनही षटकातील काहीशे चेंडू शिल्लक येते. पहिल्या सत्रातील दुसरं षटक चालू आहे ते सौरभ या गोलंदाजाचं. सौरभ सुरेख गोलंदाजी करतोय. अजून षटकार चौकाराचा मार बसला नाही. षटकातील शेवटचा चेंडू माझ्या माहितीनुसार शिल्लक असेल. हा चेंडू आडव्या बॅटने फटका लगावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, पण सोप्पा झेल सोडला. हाती आलेला गोला सोडून दिला मी तर म्हणेन या क्षेत्ररक्षकाने. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावपलकरती आल्यात. त्या मात्र प्रथमतः ठाणे नावे संघाच्या फलंदाजी करत असताना. ओव्हर टू डीजे. पुन्हा एकदा सज्ज होतो एनपीएन कडनं नितेश. आजचा सामना आपल्याला पाहायला मिळेल कर्जत वर्सेस कलापूर, एक ओपनचा सामना. आणि त्यानंतर आपण बघायला मिळेल ते कर्जत वर्सेस कलापूर. हा 40+, 40+ असा सामना पाहायला मिळेल. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 26 धावा धावपलकरते आल्यात. त्या प्रथमतः फलंदाजी करत असताना ठाणे नवे संघाच्या. कलापूर संघ मात्र चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं. ते मात्र सौरभ या गोलंदाजाने 6 धावा खर्च केल्या, पण तिसरा गोलंदाज काय करणार. पहिला चेंडू मात्र जातोय निर्धाव. षटकार मारण्याच्या नादामात्र मात्र फलंदाज चकतोय तो सचिन. सचिन फलंदाज मात्र पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 16 धावा मात्र काढल्या होत्या त्या सचिन या फलंदाजाने. हा चेंडू मात्र स्लो डिलिव्हरी टाकली होती. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. चेंडू जातोय हवेमध्ये. एकच धाव मात्र फलंदाज
सचिनला मिळते. एका धावेच्या मदतीने मात्र 27 धावा असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर अजून धावा येतील, पण दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक करून दिलं सौरभ या गोलंदाजाने. 6 धावा खर्ची केल्या. तिसरं षटक मात्र त्याच्या पावलावरती पाऊल ठेवतोय तो गोलंदाज नितेश. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज नितेश. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा सुरेख पटका लगावलाय लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधून आलेला हा कणकणीत दणदणीत षटकार. तेहतीस धावा. जे प्रेक्षक आहेत ते पण आता कंटाळलेत का काय शर्तीला, म्हणजे अक्षरशः आता नानांनी पण सांगितलं का देवाची गाणं लावा. बोल. हा हा तिथं जा आणि देशपांडे विचार तिथं. हा याच्या पुढील होणारा सामना खाना वर्सेस झेनिथ ठाकूरवाडी. धावा आल्यात त्या धाव फलकावरती. हा चेंडू मात्र सुरेख पटका लागवलाय. चेंडू जातोय 4 धावेंनी मात्र 4 धावेने धावा येतात त्या तिसऱ्या षटक प्रगतीपथावर आणि 39 धावा. 39 धावा धाव फलकावरती आल्यात. अजूनही षटकात येईल शेवटचा चेंडू शिल्लक आहे. राज सावंत मला सांगतात माझ्या समेत बसलेले स्कोरर. पंचांची राज जर आपण विचार केला ना तर मेहनत आहे, म्हणजे कसरत आहे पंचांची. डे नाईट करायचं आणि परत सकाळी उठून यायचं 9 वाजता मैदानावरती आणि भर उन्हामध्ये उभं राहायचंय. हा वाह 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 काय पटका लगावलाय. चेंडू जातो एनपी वरती मात्र 6 धाव्यांसाठी आलेला या षटकामधील दुसरा कणकणीत दणदणीत षटकार. भेटलाय त्यांना तो पंचांकडे. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 46 धाव संख्येची गरज आहे. तोपर्यंत आपण देऊया डीजे ऑपरेटर.
हॅलो, पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया आपण. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 46 धावसंख्येची सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र शेवटच्या चेंडूवरती खरंच चांगला फटका लागला होता. फलंदाज रोहिदास या फलंदाजाने 18 चेंडू 46 धावा विजयासाठी कोल्हापूर संघाला. पण आता कसं उत्तर देतोय कोल्हापूर संघ, का मात्र ठाणे नवे संघ रोखतोय ते कोल्हापूर संघाला. हा चेंडू मात्र हवेमध्ये जातोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. मात्र सोप्पा झेल सोडलाय सचिन या क्षेत्ररक्षकाने. असं वाटलं तर इजी झेल आहे, पण झेल सुटतोय. 2 धावा मिळतात. नक्कीच कैलासचा झेल होता राज. विचार करावा लागेल आता मात्र सचिनला, कारण कैलास जर शेवटच्या चेंडूपर्यंत टिकला तर नक्कीच कोल्हापूर संघ विजय होऊ शकतो. हे तर मी माझ्या माहितीनुसार तुम्हाला सांगतोय. पण आपण बघतोय जे गोलंदाजाने चांगलं काम केलं होतं, क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही मात्र या गोलंदाजाला. कैलास स्ट्राईक एंडला सज्ज आहे. एनपी डाबा एंड कडून मात्र सज्ज होतोय तो गोलंदाज मधुकर. चेंडू जातोय निर्धाव. धावफलक जागेवरती स्थिरावतोय तो 2 या धाव संख्येवरती. नक्कीच आपण बघतोय कोल्हापूर संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज तुषार मात्रे फलंदाजी बघण्यासाठी आलाय. मी तर म्हणेल खास करून कैलासची बॅटिंग बघण्यासाठी आलाय की काय. त्यांनी काय पाऊल ठेवलं मैदानामध्ये, आणि काय मात्र त्याचा पहिल्या चेंडूवरती आलेला हा षटकार. 6 धावेच्या मदतीने धावा आल्या, त्या 8 धावा. तुषार मात्रे उर्फ गुड्डा, आमचे जवळचे एकदम जिवलग मित्र, त्यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. या चेंडूवरती मिळते मात्र 1 धाव. एका धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आल्यात. सचिन आता मी तर म्हणेन विचार करत असेल का सोप्पा झेल आती आलेला सोडलाय. आता विचार करावा लागेल मी तर म्हणेन. हा मात्र सुरेख फटका लागवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पलतोय, पण फलंदाज बाद होतोय. तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते मात्र ठाणे नवे संघाकडून. ओव्हर टू डीजे. किती आलं? 9 ना. 9 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही विजयासाठी 36 धाव संख्येची गरज असेल. 37 धाव संख्येची गरज असेल ती कोल्हापूर संघाला. जोपर्यंत कैलास मैदानात आहे तोपर्यंत मात्र ठाणे नावे कोल्हापूर संघाला कोणतीही भीती नाही. पण गणपतने आलेला हा पहिला षटकार अरे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 31 धाव संख्येची गरज आहे. बोल ना, काय बोलतो ये इथं. ठीक आहे, चालेल चालेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धाव संख्येची गरज आहे. कैलासचा सोडलेला झेल सचिन आता कितपत विचार करेल. 12 चेंडू 31 धाव संख्येची गरज आहे, पण कैलास कशी फलंदाजी करतोय. हॅलो,
एकच होता त्यामध्ये पण 8 बॉल होते. हा आहेत तसे इथं 4 बॉल. कोणाला उमा जायला लागेल काय नाहीतर इथं तुषार दादा पण आलाय आणि स्कोरर पण आलाय. मग आम्ही दोघं जाऊन येऊ का? बघा आता बघ. ठीक आहे चालेल. 12 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू मात्र जातोय मिड विकेटच्या रिजन मध्ये. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र सुरेख पैकी पाहायला मिळते. एकच धाव मिळते एका धावेच्या मदतीने. 16 धावा आल्या त्या धाव बलकावरती. इथं समीकरण होतं 11 चेंडू 12 चेंडू 31 धावसंख्येची गरज होती. पण आता समीकरण बदललं गेलंय. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 30 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 30 धावा. आपण बघतोय ज्या फलंदाजाने आल्या प्रहार केला होता गोलंदाजावरती, हा पुन्हा एकदा मात्र फटका आडव्या बॅटने लगावलाय. त्यानंतर मात्र सचिन चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चांगली पैकी पाहायला मिळते. एकच धाव मिळणार एका धावेच्या मदतीने. धावा आल्या त्या दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 17 धावा. 17 धावा. तुषार सर आपण बघतोय माझ्या समेत जोडले गेले. आता जशी संध्याकाळ होणार तशी मात्र गर्दी वाढणार या मैदानावरती आणि त्याच्यापेक्षा हाय व्होल्टेजचा मुकाबला होणार आहे जो ओपनचा खालापूर वर्सेस कर्जत. तेव्हा मात्र तुफान गर्दी पाहायला मिळणार या मैदानावरती. आणि या मैदानाचा विचार केला ना राज सर तर नक्कीच आपण नेहमीच बघतो का जशी संध्याकाळ होते ना तशी मात्र हायवेवरती पब्लिक गर्दी वाढत जाते. म्हणजे टाइम कोणताही असो तुम्हाला या मैदानावरती गर्दी भेटणार. एकच धाव येते एका धावेच्या मदतीने. धावा आल्या त्या 18 धावा आल्या. तर क्षेत्ररक्षक पलतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मात्र एक धाव मिळते. 19 धावा धावपलकावरती आल्यात. अजूनही काय षटकातील काहीशे चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी गरज असेल ती 27 धावसंख्येची. 8 चेंडू 27 धावा विजयासाठी. कैलासला आता विचार करावा लागेल. आपला सोडलेला झेल त्या झेलचा फायदा घ्यावा लागणार. पण जसे निर्धाव चेंडू येतील तसा प्रेशर वाढणार कोल्हापूर संघावरती. पण जसे षटकार चौकार येणार तसा मात्र प्रेशर दूर होईल तो कोल्हापूर संघाचा. 8 चेंडू 27 धावसंख्येची गरज होती. हा पटका लगावलाय. सचिन येतोय चेंडू खाली. सुरेख क्षेत्ररक्षण त्यापेक्षा सुरेख पैकी पाहायला मिळते. एका धावेनिशी धाव पालकावरती धावा येऊन टपल्यात त्या 20. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 20 धावा. या चेंडूवरती एखादा 7 चेंडू 26 सॉरी 7 चेंडू 26 धावा. हा चेंडू मात्र जातोय शॉर्ट बॅकवर्ड लेगच्या क्षेत्रामध्ये. येतोय 4 धाव्यांसाठी चौकार. नक्कीच रोहिदासने चांगली गोलंदाजी केली होती. येणारे 6 चेंडू अजूनही विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आहे. पण आता विचार करावा लागणार कैलासला. 6 चेंडूवरती 4 पटके सीमापार मारायचे ते कैलास या फलंदाजाला. पण गोलंदाजी तेवढ्या ताकदीची होते. 5 चेंडूवरती 5 धावा खर्ची केल्या होत्या. पण शेवटचा चेंडू खराब टाकला गोलंदाजाने. त्याच्यावरती आलेला चौकार थोडासा मागडा ठरेल का. पण त्या विपरीत आपण विचार केला ना कैलासचा तर झेल सोडलाय कैलासचा. षटकार चौकार मारावे लागतील. आपल्या संघाला विजयाच्या वाटचालीकडे घेऊन जावं लागेल जर आपल्याला संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये खेळायचं असेल तर. नितीन NP ढाबा एंड कडून सज्ज होतोय. 6 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आहे. आमचे मित्र ओमकारजी मालुसरे या व्यासपीठावरती मात्र उपस्थित होतात. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतो तो. 6 चेंडू 22 धावा. हा चेंडू मात्र जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव तर पूर्ण होते. एकच धाव मिळणार. कैलासने ओळखलंय का आता मात्र आपल्याला स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. 5 चेंडू विजयासाठी अजूनही 21 धाव संख्येची गरज. 5 चेंडू 21 धावा. 3 फटके मारावे लागणार. नौका फलंदाज येतोय तो कोल्हापूर संघाकडून निलेश.
5 चेंडू विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू मात्र कैलासने लगावला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 6 धाव्यांसाठी आलेला हा खणखणीत दणदणीत षटकार. आता मात्र सामना चुकलाय तो कोल्हापूर संघाकडे. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. ओव्हर टू डीजे. चार चेंडू विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू मात्र हेलिकॉप्टर लँड करायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय मात्र फलंदाज सुरक्षितरित्या पोहोचतोय. येणारे 3 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. एक हाय व्होल्टेज मुकाबला होतोय तो मात्र कोल्हापूर वर्सेस ठाणे नव्हे. सुरेख फलंदाजी करतोय. आता सचिन विचार करत असेल कैलासचा जो झेल सोडलाय तो मात्र महागडा ठरतोय की काय. कैलास आणि कैलास वरती मात्र कोल्हापूरकरांच्या आशा असतील पण त्या आशेचा मात्र निराशा करतोय की काय कैलास आपण बघतोय. नक्कीच तुषार सरांच्या भाषेत म्हणायचं आलं तर 3-13 कोणाचे वाजणार. 3 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच येणारे 3 चेंडू 13 समीकरण आहे. सचिन आणि सचिनच फक्त आता विचार करतोय या सामन्यामध्ये कैलासचा जो झेल सोडला तो मात्र आपल्याला आता महागडा ठरतोय की काय या सामन्यामध्ये. पाणी चला पंचांचा डिसिजन इसपर्यंत आपण डीजे ऑपरेटरला एक संधी देऊ. तीन चेंडू आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. 2 तुषार सर आम्हाला सांगतात बाजूला बसले 2 बिग हिटची गरज आहे. पण कधी कधी असं होतं का एक चेंडूवरती 1 धाव पण होत नाही. एक चेंडूवरती 6 धावा होतात. एक चेंडूवरती 1 धाव होत नाही. पण 3-13 कैलासवरती पूर्णपणे विश्वास आहे कोल्हापूर संघाचा. तुषार मात्र टाळ्या वाजवताना दिसतोय आपल्याला प्रोत्साहन देताना कैलास या फलंदाजाला. 3 चेंडू 13 धावा. 3-13 कोणाचे वाजणार. ठाणे नावे का कोल्हापूर का ठाणे नावे का सचिन
या सामन्यामध्ये फक्त सचिनच विचार करत असेल. हा चेंडू मात्र जातोय अवांतरच्या मदतीने मात्र एक धाव मिळते. येणारे 3 चेंडू आणि 2 पटक्यांची गरज आहे. 3 चेंडू 12 धावा आणि 3 चेंडू. 3 चेंडू मध्ये करायचे आहेत 12 धावा. कैलास हा चेंडू मात्र पुन्हा एकदा चकतोय फलंदाज. गोलंदाजाने ओळखलं मी तर म्हणेल का फलंदाज बॅट फिरवतोय, पण चेंडू हा स्लोअर केला. फलंदाजाला पिक करता आलं नाही. फलंदाज चकतोय. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 12 धावा. कानाव संघाचा कर्णधार आणि जेनित ठाकूरवाडी संघाचा कर्णधार. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय निर्धाव. आता पूर्णपणे सामना झुकलाय तो ठाणे नावे संघाकडे. शेवटचा 1 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. जेनित ठाकूरवाडी संघाचा कर्णधार. 1 चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. कैलासवरती पूर्णपणे विश्वास होता, पण तो विश्वासाला सार्थक ठरला नाही कैलास. हा चेंडू मात्र जातोय. फलंदाज बाद होतोय तो. विजयी होतोय तो. ठाणे नवे संघ पराभूत झालेल्या संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि विजयी झालेल्या संघाचे गोड गोड कौतुक. आणि याचं पुढचं धावतं वर्णन करतील ते माझ्या समेत तुषार धुमाल सर. कौल करतील ते गणेश नाना पाटील, कालापूर तालुका क्रिकेट अध्यक्ष. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो खानाव संघाने. आणि आपला निर्णय त्वरित कळवा. क्षेत्ररक्षण, चला आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. आणि 3 षटकांचा सामना असेल. नाही नवीन येतात. प्लेयर ऑफ द मॅच रोहिदास, ज्याने फलंदाजी करत असताना 20 धावा 6 चेंडू मध्ये काढल्या. गोलंदाजी